नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुन्हा निघालो आहे आपल्या गावी म्हणजे देवगडला। ॲक्च्युली सकाळी लवकर निघायचं होतं पण लेट झाला थोडा। आता वाजले 7:10। थोडा बॉम्बे गोवा रोडनेच प्रवास करणार आहोत। पनवेलवरून डायरेक्ट पेन पनवेल न करता आपण पाली करत कदाचित आपण माणगावपर्यंत जाऊ। तर तो रोड कसा आहे तो मी पण अजून पाहिला नाही आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। बघूया आता। तर आपली जर्नी आपण इथून स्टार्ट करतोय। आता बोरिवलीमध्ये आहोत आपण आणि मला वाटतं 3 तास दाखवतायत मला पालीला। तर बघूया किती वाजता आपण पोहोचतो ते। नमस्कार मंडळी, चाललो आहे पालीनेच पण गुगल मॅपने आपल्याला एक्सप्रेस वेवर चढवलाय। कलंबोली हा एक्सप्रेस वेवर आपण चढलोय। बघूया, मला वाटतं खालापूरच्या पूर्वी जो खाली लेफ्ट जातो तिथून मला हा बाहेर काढेल। विचार केलेला की पनवेल मधून खालून जाईन म्हणून मला 10 वाजेपर्यंत पाली दाखवत आहे। ट्रॅफिक खूप होतं तुर्बेला, शनिवारच्या हिशोबाने ट्रॅफिक आहे ऍक्च्युली एक्सप्रेस वेवर पण। टोलला खूप ट्रॅफिक जॅम आहे, तर खूपच ट्रॅफिक जॅम आहे। जवळजवळ 10 मिनिटं तर आत्ताच झाली आहे तिथे आणि मला वाटतं इथे आपला टोल घेणार आहेत। मी खालून पनवेल मधून गेलो असतो तर कदाचित टोल लागला नसता। नमस्कार मंडळी, आता आपण टोल नाक्याच्या जरा पुढे येऊन लेफ्ट घेतलाय आणि लेफ्ट घेऊन हा आपण राईट मारून ब्रिज चढतोय। आता एक्सप्रेस वे एक्झिट केल्यावर खाली येऊन आपण राईट मारून लेफ्ट मारला आणि आपण थांबलो। ऍक्च्युली मी थांबणार नव्हतो ब्रेकफास्टसाठी पण वॉशरूमचं जायचं होतं म्हणून मी थांबलो आहे। तर हे आता इथून आता पालीला आपण निघणार आहे आणि पाली मला दाखवत आहे ऑलमोस्ट 34 किलोमीटर म्हणजे 47 मिनिट्स। त्यानंतर आपण पुढचं बघूया, नंतर मॅप टाकीन मी। आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली माणगाव हायवेपर्यंत म्हणजे माणगावच्या बस डेपोपर्यंत। तर तिथून आपल्याला बॉम्बे गोवा रोड परत पकडायचा आहे। आणि एक सांगायची गोष्ट राहून गेली की आज मी सोलो ट्रॅव्हल करतोय, कोण नाही आहे माझ्याबरोबर। राईट साईडला तुम्ही पुढे बघू शकता इमॅजिका आहे आणि ती एंट्री आहे। आज सॅटर्डे आहे तर मला वाटतं इमॅजिकासाठी खूप पब्लिक आलेलं आहे। तर पुढे मला वाटतं ट्रॅफिक नाही मिळणार कारण ते इमॅजिकापर्यंतच जास्त गर्दी होती म्हणून कदाचित ट्रॅफिक होतं। या रोडवर पावसाळ्यात खूप मस्त ग्रीनरी वगैरे असते, आताही आहे थोडीफार। तर पावसाळ्यात या रोडवर यायला खूप मजा येईल। एक चांगली गोष्ट आहे की बहुतेक रस्ता सिमेंट रोड आहे, एकदम सुंदर असा रस्ता आहे। लेफ्ट साईडला आपल्याला सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत, त्याच्यात खूप सारे गडकिल्ले आहेत। आता मला त्यांची नावं नाही माहिती, ऑलमोस्ट 3-4 गडकिल्ले आहेत या सह्याद्रीच्या रांगांमध्ये। तर कोणाला माहीत असतील त्यांनी कमेंट करून जरूर सांगा। पावसाळ्यात तर खूपच सुंदर दिसणार आहे कारण आता बघा थोडी झाडं सुकलेली आहेत आजूबाजूची। या रोडवर दिवसा ठीक आहे कारण काही मध्ये मध्ये गावं खूप कमी आहेत, त्यामुळे रात्रीचा प्रवास या रोडनं करणं खूप धोकादायक आहे। म्हणून दिवसा या रोडने प्रवास करायला काही हरकत नाही कारण ऑलमोस्ट फॉरेस्ट एरिया असं वाटतंय। बघा तुम्हाला आजूबाजूला झाडांवरूनच कळत असेल की ऑलमोस्ट फॉरेस्ट एरिया सारखं आहे। काही छोट्या छोट्या कंपन्याज आहेत मध्ये मध्ये पण मोस्ट ऑफ द पार्ट एकदम लोनली आहे। गाव आलंय हे पारली म्हणून एक ठिकाण आलंय, थोडा कंजेस्टेड आहे इथे कारण मार्केट एरिया आहे पारलीचा म्हणून कदाचित इथे ट्रॅफिक थोडंफार आहे दाखवत आहे मला। समोर बघा सह्याद्रीच्या रांगा। आता आपण पालीमध्ये आहोत आणि हा पाली सिटी एरिया आहे आणि आपण चाललो आहोत मंदिराच्या बाजूने। जे गणपतीचं मंदिर आहे, जे अष्टविनायक मधलं एक मंदिर येतं ज्याचं नाव आहे बल्लाळेश्वर मंदिर म्हणून। तर आपण त्याच्या बाजूने जाणार आहोत आता
पण आतमध्ये आपण एंट्री नाही करणार आहोत, कारण आपल्याला खूप लेट होईल जर थांबलो इथे तर. ऑलमोस्ट खूप लेट झालाय. 11:30 वाजायला आलेत. ऍक्च्युली ॲज पर गुगल मॅप मी इथे 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत असलो पाहिजे होतं, पण मध्ये खूप ट्रॅफिक आणि त्यात टोल नाक्यावर एवढं ट्रॅफिक होतं की त्यामुळे खूप लेट झालाय. तुम्ही समोर पाहू शकता तिथे ब्ल्यू कलर मध्ये जो बोर्ड दिसतोय ते देवळाची मेन एंट्री आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला, बल्लाळेश्वर देवस्थान पाली. तर आपण राईटने निघून जाणार आहोत. लेफ्ट साईडला देऊळ राहिला. इथे पार्किंग एरिया आहे पुढे, आतमध्ये पण पार्किंग एरिया आहे लेफ्ट साईडला. गणपती बाप्पा मोरया. आपण बाहेरूनच दर्शन घेऊन चाललोय. पाली मधला इंटरनल रोड सोडता बाकी रोड खूप सुंदर आहे. काही ठिकाणी डांबरी आहे, काही ठिकाणी सिमेंट आहे, पण रोडवर खड्डे नाम मात्र आहेत. म्हणजे एखाद दुसरा पॅच कुठे मारला असेल तर त्याने. निजामपूरच्या ऑन द वे मध्ये साजे म्हणून हे गाव आहे आणि हा आदिवासी पाडा आहे. तुम्ही ऍक्च्युली मागे बघ कुडाची वगैरे घरं होती, आता बहुतेक बघा काही डेव्हलपमेंट झाल्यात, त्याने चिऱ्याची पण घरं बांधली आहेत. तर थोडं मागे मी तिथे शूट नाही करू शकलो. ऑलमोस्ट कुडाची जी घरं असतात ना, म्हणजे जी काट्या लावून माती चिटकवली जाते, अशी कुडाची घरं होती तिथे. तर हा आदिवासी पाडा आहे. साजे म्हणून गाव आहे. निजामपूर 23 मिनिटावर आहे आणि त्यानंतर माणगाव येईल. म्हणजे निजामपूर 16 आहे आणि माणगाव मला वाटतं 25 ते 30 किलोमीटर आहे इथून. 11:12 झाली आहे. आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण तिथे. रस्ता तर खूपच सुंदर आहे. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, म्हणजे डोंगर दऱ्या मधून चाललेला रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये एक खासियत आहे की एकही खड्डा नाहीये कुठेच मध्येच. म्हणजे डांबरी रोड आहे पण एकही खड्डा नाहीये आणि जंगल टाईप एरिया आहे. म्हणजे रात्रीचं येणं खूप धोकादायकच आहे तसं म्हणा. पण रिसॉर्ट खूप आहेत या रस्त्यामध्ये मध्ये मध्ये. आणि ना दिवसा पण ना रातकिड्यांचा आवाज खूप मस्त येतोय. इथे गोल्डन व्हॅली कोकण म्हणून मला वाटतं हे रिसॉर्ट किंवा स्पोर्ट्स क्लब आहे. राईट साईडला होता माझ्या. भरपूर रिसॉर्ट्स आहेत ऑन द वेला. माणगाव बघा समोर दाखवत आहे, राईट साईडला 23 किलोमीटर. महाड पण राईट साईडला 23 किलोमीटर. राईट मारायचं आहे मला. निजामपूर 13 किलोमीटर. आपण निजामपूर मध्ये आहोत. आता आपण निजामपूर मध्ये पोहोचलो आहोत. आता 10 किलोमीटर आहे इथून माणगाव. बघूया 21 मिनिटं दाखवत आहे मला. आपण निजामपूर मध्ये जाऊत आणि आपण ना सीएनजी भरायला थांबलो. माझ्या मागे आहे ना महानगर गॅसचा सीएनजी पंप दिसला मला, म्हणून मी थांबलो. आणि असंही सीएनजी कमी झालेलं एकदम. तर एक तर महानगर गॅसचा रेट कमी असतो म्हणून आपण इथे थांबलो. नाहीतर पुढे कोकणात जेवढे पण आहेत त्यांचा रेट मोर दॅन 86च्या वर आहे आणि हा 76च्या रेटने ह्याने आता मला दिलं. माणगाव यायचं आहे अजून तरी 7 किलोमीटर दाखवतोय. तर इथून आता परत आपण सुरुवात करतोय माणगावसाठी. तर आपण निघतोय इथून माणगावला. बघूया किती मिनिटात पोहोचतो ते. आता आपण ऑलमोस्ट माणगाव मध्येच पोहोचलो आहोत आणि बॉम्बे गोवा रोड समोर येईल आपल्याला. आता थोडं ट्रॅफिक जाम दाखवता येते, कंजेस्टेड. हा बघा इथे आपण लेफ्ट घेतला की मुंबई गोवा रोडवर लागणार आहोत माणगाव मध्ये. हा पनवेल, पेन, इंदापूर वगैरे मागे सोडलाय. आपण डायरेक्ट माणगाव मध्ये आलोय. तर आता मला माणगावला येईपर्यंत 12:15 झाले आहेत. तेव्हा पुढे राईट हँड साईडला जो आहे तो माणगाव बस डेपो. दुपार आहे म्हणून मला वाटतं कंजेस्टेड आहे, मार्केट टाइम आहे. अदरवाईज सकाळी इथे आलो असतो तर आपण फ्रीली जाता आलो असतो. आणि संध्याकाळी परत ट्रॅफिक जाम होतं इथे. या रोडने यायचं कारण असं होतं की मी फर्स्ट टाइम या रोडने येणार होतो आणि जरा एक्सप्लोर करायचा होता मला पण. कारण बहुतेक लोकांनी सांगितलं होतं की हा खूप चांगला रोड आहे, म्हणजे एकही रोडवर खड्डा नाही. ते तर मी आता पाहिलं की अजिबात एकही खड्डा या रोडवर अजिबात नव्हता. निजामपूर पर्यंत, इव्हन माणगाव पर्यंत तरी एकही रोडवर
असा मोठा खड्डा नाही की कुठे त्याच्यामुळे ट्रॅफिक म्हणजे गाडीला त्रास होतो असं. तर खूप सुंदर रोड होता. फक्त एवढंच आहे की खूप लोनली रोड आहे काही मधल्या भागात. तर तिथे रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हल करणं खूप कठीण आहे. दिवसा आपण येऊ शकतो. बॉम्बे गोवा रोड हा किती झाला आहे हे पाहण्यासाठी आपण बॉम्बे गोवा रोडने येणार होतो. माणगाव पासून पुढचा रोड आपण बघूया की किती डेव्हलप झाला आहे. माणगाव नंतर ऑलमोस्ट 2 किलोमीटर नंतर हा सिमेंट रोड चालू झालाय. पुन्हा इथे डायव्हर्जन आहे. तो पण रोड तयार आहे मला वाटतं, पण ओपन नाही केलाय अजून त्या बाजूला. पुन्हा इथे डायव्हर्जन आहे. आता आपण महाड मध्ये आहोत. तर महाड मधला हा ऑलमोस्ट हा रस्ता रेडी झालेला आहे. चिपळूण 99 किलोमीटर, रत्नागिरी 187 किलोमीटर. नमस्कार मंडळी, आता आपण ना पोलादपूर मध्ये आलो आणि 1 वाजला. तर बघूया आता पुढे आपण कशेडी घाट तर आपल्याला बोगद्यातून जायला देतायत का, चालू आहे की नाही मला पण नाही माहिती, आणि त्याचं किती काम झालं आहे ते पण नाही माहिती. ते आपण तिथे पोहोचल्यावर बघूया. तर तो कशेडी घाट सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे. आता आपण पोलादपूर सिटीमध्ये आहोत. वरून गेलो असतो तर राईट मारलं असतं तर महाड आणि लेफ्ट मारलं असतं तर आपण महाबळेश्वरला जातो. कशेडी घाट इथपर्यंत रेडी आहे. अजून रेडी होणं बाकी आहे. तर माहित नाही आपल्याला आता बोगद्याची एंट्री गेली मागे की पुढे आहे ती, कारण इथून काय कळत नाहीये. कारण तिथे रोड खोदून ठेवलेला पूर्ण मध्ये. मला वाटतं बोगद्याची एंट्री पुढे असेल कदाचित, कारण हा बघा हा ब्रिज बनतोय इथे. तर आता जुना कशेडी घाटच सुरू झाला. तो तिथपर्यंत कशेडी घाट पूर्ण नवीन बनवलेला आहे. बघूया आपल्याला इथून जायला देत आहेत का. हा ही बोगद्याची एंट्री आहे, टेम्पररी केलेली आहे त्यांनी. तर जायला तर देत आहेत मला वाटतं. बघूया आपण बोगद्यातून जाता येत आहे का. गाड्या येतात पण आहेत मला वाटतं, म्हणजे दोन्ही साईडने चालू केलाय असं वाटतंय मला. बघूया तिथे गेल्यावर. थोडं काम चालू आहे ते मागे. तो ब्रिज कनेक्ट करायचं काम चालू आहे मला वाटतं, म्हणून त्यांनी तो रस्ता बंद केला होता. पण त्या ब्रिजवरचं काम अजूनही अधुरं आहे. पण काही पॅच बनवायचे बाकी आहेत. त्या ब्रिजचं काम पूर्ण झालंय, दोन्ही साईडचं झालंय. समोर दिसतोय तो तिरंग्यामधला बोगदा. मला वाटतं एकाच बोगद्यातून दोन्ही लाईन चालू केल्या आहेत त्यांनी, कारण दुसऱ्या बोगद्याचं काम तर अजूनही अपूर्ण आहे. ते बघा बाजूला जो दिसतोय तो. आपण फर्स्ट टाइम या बोगद्यातून प्रवास करणार आहोत. ऑलमोस्ट काम कंप्लीट झालेलं आहे मला वाटतं या बोगद्यातून. लाईट्स लागलेले आहेत आणि वर एक्झॉस्ट पण लागले आहेत. बघा इथे वर एक्झॉस्ट दिसत आहेत तुम्हाला. एक चांगली गोष्ट आहे की हा बोगदा 3 लेन आहे. 3 लेन.
इथे लाईट्स कमी आहेत, इथे ह्या लाईट्स अजून चालू नाही केल्यात पुढच्या. म्हणजे कशेरी घाटातून जायला कमीत कमी अर्ध्या तासाच्या वर लागतो. तर आपण हे ऑलमोस्ट 5-7 मिनिटात कव्हर केलंय. गाड्या समोरून पण येत आहेत, म्हणजे दोन्ही लेन चालू आहे तिकडे जाण्यासाठी पण, म्हणजे मुंबईला जाण्यासाठी पण ते बोगद्यातून जायला देतात. तर रिटर्न या मार्गाने यायला काय हरकत नाही आपल्याला येते वेळी. आता फक्त रत्नागिरी आणि चिपळूण मध्ये काय कंडिशन आहे. खेड तर ऑलमोस्ट जवळजवळ रेडी झालेला होता. शकता समोर जे लॉरी जाते वरती कशेडी घाटासाठी चढते, कारण अजूनही हेवी व्हेकल्सना अलाव नाही केलं इकडून. तेव्हा इथे लेफ्ट मारला तर कशेडी घाटात मुंबईला जाताना जायचा रोड आहे. आणि आपण आता राईट मारणार आहोत, कारण समोर पुढचा रोड त्यांनी अजूनही सुरू नाही केला. खेड 19 किलोमीटर आहे इथून, पण खेड येईपर्यंत हा असाच रस्ता आहे. आता आपण खेड मध्ये पोहोचलो आहोत आणि खेड मधला पण हा पण फ्लायओव्हर चालू मागच्या वेळीच झाला होता. मी आलो होतो या फ्लायओव्हरने. ऑलमोस्ट म्हणजे टनल पासून इथपर्यंत तर पूर्ण रोड तयार आहे. तर खाली भरणा नाका गेला, खेडचा जो भरणा नाका आहे तो हा कदाचित आपण परशुराम घाट चढतोय. तर चिपळूण यायला 30 किलोमीटर आहेत आणखी पुढे. असं वाटतंय मला हा परशुराम घाटच आहे म्हणून, त्यांना मला कळत नाही काय काय वेळेला, कारण परशुराम घाट पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. हा बोधसे घाट आहे, बोधसे घाट, सॉरी हा परशुराम घाट नाही आहे, हा बोधसे घाट आहे. आता आपण परशुराम घाट चढायला सुरुवात केलेली आहे. हा परशुराम घाट आहे, हा पण ऑलमोस्ट रेडी आहे. काही ठिकाणी मला वाटतं एका ठिकाणी फक्त डायव्हर्जन असेल, पण बाकी तर पूर्ण रेडी आहे. मागच्या वेळेलाच रेडी होता. बाहेर ढगाळ वातावरण आहे थोडंफार, आणि बघा ड्रिझल होतोय. काचेवर तुम्ही काही ड्रॉप्स बघू शकता. इथून वर गेलं की परशुरामाचं देऊळ येतं समोर, रोड वर जातो तो. राईट साईडला तुम्हाला दिसत असेल ती खाली वशिष्ठ नदी आहे. चिपळूण फक्त 6 किलोमीटर आहे इथून. आता घाट उतरतोय आपण, म्हणजे या घाटाचं पण काम पूर्ण झालेलं आहे. तर आपण चिपळूण मध्ये बघूया काम किती पूर्ण केलंय त्यामध्ये. इथे सिंगल लेनच आहे, म्हणजे त्या बाजूचा रोड अजून बनायचा बाकी आहे. इथे पूर्ण सिंगल रोडच आहे. तो जुना रोड होता, तो परत सिमेंट रोड सुरू झाला आहे. आपण चिपळूण मध्ये एंट्री केली आहे. तर इथे तर हा या ब्रिजचं काम तर पूर्णच बाकी आहे. पुढचा जो ब्रिज आहे त्याचा तर गर्डर एकदा कोसळला होता मागच्या वर्षी. चिपळूण मधलं तर हे पूर्ण काम बाकी आहे. फ्लायओव्हरचं काम तर पूर्ण पेंडिंग आहे. इथून परत पूर्ण झालेलं आहे पुढपर्यंत. चिपळूण सिटी मधलाच थोडासा भाग शिल्लक आहे, तो फ्लायओव्हरचा. 2 वाजलेत, आपण चिपळूण मधून आता बाहेर पडतोय.
आता आपण सावर्ड्यामध्ये आहोत आणि इथला पण रोड पूर्ण कंप्लीट आहे. सावर्ड्याच्या पुढे जस्ट पुढे डायव्हर्जन आहे, थोडा हा पॅच पेंडिंग आहे. म्हणजे ब्रिजचं काम तर ऑलमोस्ट झालेलं आहे. हे सावर्डे पोलीस स्टेशन आहे. पूर्ण पॅचच इथला त्यांनी माती टाकून बनवलेला आहे, त्यामुळे बघा किती धूळ उडते. ते 1.5 किलोमीटरचा पॅच आहे जो अजूनही त्यांनी बनवलेला नाही. पण पुढे परत सिमेंट रोड चालू होतो. तुम्ही इथे पाहू शकता, इथे पाऊस पडलाय, जस्ट पडून गेलाय, ड्रिझल होतोय. म्हणजे मे महिन्यात इथे पाऊस पडतोय. मे म्हणजे अजून एप्रिल, मे मधून चालू नाही झाला, एप्रिल महिना आहे हा. आता आपण आलो आहोत संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर मध्ये काही भाग तर काहीच रेडी नाहीये. म्हणजे काय ठिकाणी फक्त ते एका ब्रिजचं काम झालंय. इथे बघा फक्त लेवल करून ठेवली आहे आणि इथे काय तसं काय केलेलं नाहीये. म्हणजे संगमेश्वरचा काही भाग आणि तिकडून सावर्ड्याचा काही भाग, म्हणजे खूप कामं बाकी आहेत मधली. आता हे संगमेश्वरचं पूर्णच काम बाकी दिसतंय मला इथे. हा बघा, संगमेश्वरचा रोड तर पूर्णच खराब आहे. म्हणजे लेफ्ट साईडला काही रोड बनतोय पण अजून स्टार्ट नाही आहे. पण हा बघा एकदमच म्हणजे 20च्या स्पीडचा पण उपयोगाचा नाही. दुपारचे 3 वाजले आहेत, अजून रत्नागिरी आलेलं नाही आहे. आपण संगमेश्वर मध्येच आहोत. आता आपण रत्नागिरीच्या हातकांब्या एरियाकडे येतोय. राईट मारला तर आपण गणपतीपुळेला जाऊ. हा पुढे येणार तो हातखांबा, पुढे राईट मारला तर रत्नागिरीमध्ये जाऊ. इथे एक CNG पेट्रोल पंप आहे, तर बघूया चालू आहे का, सगळं आहे की नाही. हातखांब्याच्या जस्ट पूर्वी येतो. इथे पण पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता, सावर्डे पासून चिपळूणमध्ये काही भाग रेडी होता, पण सावर्ड्यापासून ऑलमोस्ट रत्नागिरी हातखांबा येईपर्यंत खूपच काम बाकी आहे. काय ठिकाणी सिमेंटचा रोड पॅच बनवलेला आहे, पण तो खूप मोजक्या ठिकाणी आहे. लेफ्ट साईडला बघा, इथे काम चालू आहे परत, इथे सिमेंटच्या पॅचचं. परत समोर दिसतंय तुम्हाला, समोर रेडी आहे तो. पण खूपच स्लो काम चालू आहे. आता आपण हातखांब्याकडे पोहोचलोय. मगाशी आपण थांबलो होतो हातखांब्याच्या पूर्वी. एक CNG पेट्रोल पंप होता, त्या पेट्रोल पंपवर थांबलो होतो. मला माहिती होतं तिथे CNG मिळतं. इथे पण एक आहे, पण त्याच्याकडे कधी नसतं इथे. नाहीतर मग हातखांब्यावरून आतमध्ये जावं लागतं, जवळजवळ 8 किलोमीटर. हा राईट साईडला आहे तो हातखांबा आहे, तो रत्नागिरीला जातो सरळ. आपल्याला सरळ जायचं आहे आता. इथून आपलं डेस्टिनेशन दाखवत आहे ऑलमोस्ट 3 तास. आता वाजले आहेत 4:30. मला वाटतं राजापूरपर्यंत हा असाच आहे रोड पूर्ण. राजापूर नंतर खूप चांगला आहे. आता आपण ना रत्नागिरीच्या पालीमध्ये आलोय, म्हणजे लांजाच्या पूर्वी येतोय. मगाशी सकाळी जे पाली होतं ते बल्लाळेश्वर देऊळ, आणि हे रत्नागिरीमध्ये येतं पाली. तर इथे पण बघा, मधला जे ब्रिजचं जे काम आहे ते तर पूर्ण तसं ठप्प आहे. किती वर्ष झाली असंच आहे हे. आता आपण लांजामध्ये एंट्री करतोय आणि आपण जो साखरपा रोड कराड मार्गे जो आलो असतो तर आपण इथून बाहेर पडलो असतो. दाखवतो पुढे. हा बघा, इथून समोर जो टेम्पो आला ना त्या बाजूने
लेफ्टने, तिथून आपण इथे आलो असतो या रोड बॉम्बे गोवा रोडवर. पण आता आज आपण सरळ बॉम्बे गोवा रोडनेच आलोय. हे बघा इथे लांजामधलं ब्रिजचं काम तर तसं आहे. पुढे मला वाटतं काही पिलर्स आहेत ना, ते इतक्या वर्षापासून जे टाकले आहेत ते तसे त्या शिगा आता म्हणजे त्याच्या ज्या लोखंड आहे ते सडलं असणार पूर्ण. बघूया आपण लंच ॲक्च्युली स्किप केला होता, तर आपण स्नॅक्स काहीतरी घेऊया. नमस्कार मंडळी, आता आपण राजापूर 18 किलोमीटर राहिलंय आणि हा रोड आत्तापासूनच म्हणजे चांगला सुरू होतो इथूनच. थोडा मध्ये एक ठिकाणी काहीतरी आहे, पण आता लांजापर्यंत तर खूपच हालत खराब आहे. आता आपल्याला आणखी 1 तास 40 मिनिटं दाखवत आहे माझं डेस्टिनेशन. जास्तच वेळ लागेल कारण माझ्या एरिया म्हणजे गावी पण काही रोड बंद केले आहेत, ते रोडचं काम चालू आहे म्हणून. तर मला कदाचित फिरून जावं लागेल देवगड कुणकेश्वर करत, मग माझ्या गावी यावं लागेल मिडवाव करून. कारण डायरेक्ट रोड इथून जो जातो तो सध्या बंद आहे, तो त्याचं काम चालू आहे. सांगायचं असं की आपण या रोडने म्हणजे बॉम्बे गोवा रोड आता काय डेव्हलपमेंट झाली हे बघण्यासाठी या रोडने आलो. पण त्याच्यात आपण एक रोड एक्सप्लोर पण केला जो मी कधी त्या रोडने गेलो नव्हतो. तो म्हणजे मुंबई पाली निजामपूर आणि माणगावपर्यंत. तो तर खूप उत्तमच होता रोड. त्यात एकही खड्डा तर अजिबात नव्हता त्या रोडला. फक्त थोडं ट्रॅफिक होतं मध्ये मध्ये, कारण इमॅजिकाच्या इथे आज सॅटर्डे असल्यामुळे कदाचित गर्दी वगैरे होती, त्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं. पण ओव्हरऑल तो रोड एकदमच सुखदायी होता. माणगाव थोडं सोडल्यानंतर जो महाडपासून ऑलमोस्ट ओरसपर्यंत खूप ब्युटिफुल रोड आहे. एकदम फर्स्ट क्लास, म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेला आहे. दोन्ही साईडच्या लेन, मध्ये मध्ये काही 1-2 ठिकाणी डायव्हर्जन आहेत, पण ते पण असं प्रॉब्लेम नाही आहे तिथे. आणि ओरसच्या पासून पुढे ऑलमोस्ट लांजापर्यंत म्हणायला हरकत नाही. लांजाच्या पण जरा पुढे आता आपण राजापूर 15 किलोमीटर आहे, तर इथपर्यंत तर काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी तर काहीच काम झालेलं नाही. संगमेश्वरमध्ये तर मला काहीच काम दिसलं नाही. तर आता तो मला नाही वाटत या वर्षी पण हा रोड कम्प्लीट होईल. टनलचं म्हणाल तर 1 साईड टनल चालू आहे, जायला पण देतात आणि यायला पण देत आहेत आता तरी. मे महिन्यात माहीत नाही काय किती ते अलाव करतील मुंबईला जाताना, पण यायला तर देतील मला वाटतं. हा बाकीचा रोड तुम्ही पाहू शकता. आता ऑलमोस्ट राजापूर पासून पूर्ण सिंधुदुर्ग म्हणाल म्हणजे ऑलमोस्ट गोवा टच म्हणाल तर हा रोड असाच आहे. हा खूप फर्स्ट क्लास रोड आहे, याला काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त थोडा घाट सेक्शन आणि वळणं खूप जास्त असल्यामुळे ना जास्त स्पीड नाही पकडू शकत. म्हणजे जसा सरळ रोड असेल तर आपण कसं 100, 80, 90, 100च्या स्पीडने जाऊ शकतो. पण इथे कसं आहे, थोडा डिस्टन्स गेल्यावर परत एक टर्न येतो, त्यामुळे इथे एवढ्या स्पीडने नाही चालू शकत. इथे 60-70चा स्पीड नॉर्मल आहे. तर ऑलमोस्ट आता 6 वाजले आहेत आणि मला पोचायला तो दाखवतोय 7:30, पण ऑलमोस्ट थोडा आणखी टाईम लागेल मला. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.